नमस्कार. आज आपण शांतिशीघ्र लघुलेखन पुस्तिकेमधील परिच्छेद 41 पासून सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि त्याचा उपयोग होत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, तसेच कमेंट्स देखील करायला विसरू नका. चला तर मग परिच्छेद 41ला सुरुवात करूया. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. ग्रामीण भाग हा भारताचा आत्मा आहे असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. परिच्छेद वरील विधान लक्षात घेता ग्रामीण भाग फार महत्त्वाचा असून त्या विभागाचा विकास करणे अत्यावश्यक आहे. भारतातील अंदाजे 70% लोक खेड्यात राहतात, पण त्यांच्याकडे स्वातंत्र्यापर्यंत दुर्लक्ष झालेले होते. आज सुद्धा त्यांच्या विकासाबद्दल खूप गप्पागोष्टी केली जाते, पण प्रत्यक्षात फारच कमी प्रयत्न केले जात आहेत. नियोजन मंडळाने नियोजन करताना खेड्याच्या विकासाला खास प्राधान्य दिले पाहिजे. नियोजनात वरून खाली उन्नतीचे तत्व न स्वीकारता खालून वर उन्नतीचे तत्व स्वीकारावे की जेणेकरून ग्रामीण विकास झपाट्याने होईल. खेड्यातील 90% लोक शेतीवर अवलंबून आहेत, म्हणून शेतीचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने शेतीला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने धरणे, कॅनॉल बांधून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी व बँकेमार्फत शेतकऱ्यांना बैलगाडी, शेतीची अवजारे, खते, सुधारित बियाणे, विहीर खोदण्यासाठी व त्यावर विजेचा पंप बसवण्यासाठी माफक दरात व दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जावे. ते कर्ज योग्य व्यक्तींना व पुरेसे मिळावे, नाहीतर खेड्यात सुद्धा एकतर्फी विकास होण्याची भीती आहे. परिच्छेद शेतकरी व मजूर रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन काढतात व त्या उत्पादनाला, धान्याला योग्य भाव मिळत नाही. तसे होऊ नये म्हणून रेग्युलेटिंग मार्केट व्यापारपेठा सर्वसाधारण मोठ्या खेड्यामध्ये सुरू करायला पाहिजे. दलाल किंवा मध्यस्थ व्यापारी वर्ग कमी करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याच्या धान्याला योग्य भाव मिळेल. धान्याची ने-आण करण्यासाठी रस्ते बांधावयास पाहिजेत. पावसाळ्यात सुद्धा असे रस्ते वाहतुकीस योग्य असावेत याची काळजी घ्यायला पाहिजे. परिच्छेद बरेच वेळा धान्य साठवून ठेवण्याच्या सोयी खेड्यामध्ये नसतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य हंगामाच्या काळात स्वस्त दरामध्ये विकावे लागते. तसे होऊ नये म्हणून गोदामाची सोय करायला पाहिजे. भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार शहरी भागातच जास्त झालेला दिसून येतो. खेड्याच्या विकासाच्या दृष्टीने सरकारने खेड्यामध्ये शाळा, कॉलेज, तांत्रिक शिक्षण संस्था उघडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जे शिकलेले किंवा पांढरपेशी व्यवसाय करणारे लोक आहेत ते खेड्यामध्ये काम किंवा नोकरी करण्यास तयार नाहीत. कारण घरांचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व इतर सुखसोयी नसल्याने खेड्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना पगारवाढ, सरकारी निवासस्थान, जलद बढती वगैरेची तरतूद करावी. आरोग्याच्या दृष्टीने खेड्यात सोयी करायला पाहिजेत. प्रत्येक खेड्यात किंवा सर्वसाधारण मोठ्या खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्रसूतिगृह, कुटुंब नियोजन केंद्र उघडायला पाहिजे. परिच्छेद 42. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. 19 जुलै 1969 रोजी 14 बँका व एप्रिल 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही बाब भारताच्या आर्थिक विकासासाठी पाया बनलेली आहे.
1969 साली जेव्हा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा केंद्र सरकारला बँकांच्या मार्फत अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मुभा मिळाली, कारण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळजवळ 85 ते 90% ठेवण्यात येते. त्यामुळे भारत सरकार पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट सफल करू शकते. भारतात 70% लोकसंख्या खेड्यात राहते. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा बँक राष्ट्रीयीकरणापूर्वी पुरवल्या जात नव्हत्या. फक्त उद्योगपती, व्यापारी व पगारी नोकर वर्गाच्याच गरजा बँका पुरवित होत्या आणि त्यामुळे भारताचा फक्त एकतर्फी आर्थिक विकास होत होता. पण बँका राष्ट्रीयकृत झाल्यापासून रस्त्यावर बसणारी, किरकोळ धंदा करणारी व्यक्तीसुद्धा आर्थिक मदत बँकांकडून मिळवून त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नात भर घालतात, देशाचा आर्थिक विकास करण्यास मदत करतात आणि त्यामुळे न भूतो न भविष्यती याप्रमाणे झाले आहे. परिच्छेद: जे विभाग आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा भागात राष्ट्रीयकृत बँकांनी जाऊन काम करायला सुरुवात केली. त्यामुळे उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांचा उपयोग करून घेतला जात आहे. दरडोई उत्पन्न वाढत आहे. याशिवाय प्रादेशिक विषमता कमी करण्यास मदत होत आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये आधुनिकता आलेली आहे. लहान उद्योगांना सुरक्षितता मिळाली. त्या अगोदर मात्र एकाधिकार पद्धतीचा वापर होत होता आणि श्रीमंत श्रीमंत होत होते तर गरीब गरीब होत होते. राष्ट्रीयीकरणामुळे ही विषमता दूर होत आहे. परिच्छेद: राष्ट्रीयकृत बँकांनी एकंदर ठेवीच्या 60% रक्कम ग्रामीण विकास करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याचा योग्य वापर होत आहे किंवा नाही याकडे लक्ष ठेवायला हवे. बँक राष्ट्रीयीकरणामुळे भारतात पंचायत राज्य पद्धतीला फार मोठी मदत मिळाली व मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात विकासाची वाटचाल होत आहे. राष्ट्रीयकृत बँका उद्योगाच्या विकेंद्रीकरणास मदत करत आहेत. जिल्हा घटक विभाग ग्रामपंचायतींना आर्थिक तांत्रिक मदत करून कारखाने उघडण्याची कामे बँका करीत आहेत. बँका राष्ट्रीयीकरणाने भारताचे आर्थिक सामाजिक चित्र बदलत आहे, तेही लोकशाहीच्या तत्वावर. ही बाब भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. ओव्हर. परिच्छेद 43. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट. समाजातील दुर्बल घटकांनी निस्वार्थी भूमिकेत व संयुक्तपणे व्यवहार करून स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने सहकारी संस्थांची स्थापना झालेली असून संस्था ही लोकशाही, बंधुभाव, शांतता आणि परस्परांची प्रगती या तत्वावर आधारलेली एक आदर्श समाजव्यवस्था असते. सेवाभाव हा सहकाराचा आत्मा असतो आणि त्या हेतूने सहकारी संस्थांचे व्यवहार चालले जातात. सहकार हे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन होय. सहकारी संस्थेमुळे संपत्तीचे सर्वांना समान वाटप होण्यास आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा व शैक्षणिक मदत होत असते. सहकारामुळे मक्तेदारी प्रवृत्तीस आळा बसून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी किमतीत मिळण्यास मदत होते. सहकारात विविध धर्म, जात, पंथ आणि भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येत असतात की ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन स्वतःच्या व समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. समाजातील गरीब श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचे कार्य सहकारी संस्था करीत असतात. सहकारामुळे शेती, उद्योग, व्यापार, लघुउद्योग इत्यादी क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होते. आधुनिक काळात समाजवादी समाजरचना आणि लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या हेतूने सहकाराचा वापर केला जात आहे. परिच्छेद: सहकारी संस्थांमुळे
समाजातील आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल घटकातील मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत असल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास अत्यंत मोलाची मदत होते. परिच्छेद सहकारी संस्थेच्या सभासदांची संख्या बरीच मोठी असते. सहकारी संस्थेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापक समितीवर निवडून देतात. व्यवस्थापक समितीला कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारभार करावा लागतो. सहकारी संस्थेचे सभासद संख्येने बरेच असल्याने सर्वजणांना संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेता येत नाही. म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार सभासदांनी नेमलेल्या व्यवस्थापक समितीकडे दिले जातात. व्यवस्थापक समितीस सहकारी संस्थेच्या नित्याचे व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार मिळतात. सहकारी संस्थेच्या नियमात दिलेल्या तरतुदीस अनुसरून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने धोरणे व योजना आखणे, निर्णय घेणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे वगैरे कार्य व्यवस्थापक समिती करते. व्यवस्थापक समितीला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी व्यवस्थापक, व्यवस्था संचालक आणि इतर अधिकाऱ्यांना व्यवस्थापक समितीने दिलेल्या आदेशानुसार कार्य करावे लागते. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार हे व्यवस्थापक समितीस नियमावलीनुसार प्राप्त होत असतात आणि असे अधिकार गाजविण्यासाठी व्यवस्थापक समितीच्या विशिष्ट काळाने सभा होऊन त्यात संस्थेचे कार्य आणि धोरणाविषयीचे निर्णय घ्यावे लागतात. ओव्हर. परिच्छेद 44. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. महाराष्ट्रातील एकूण 97 तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतात आणि यामुळे प्रामुख्याने कोरडवाहूची पिके घेतली जातात. परंतु या कोरडवाहू पिकांपासून मिळणारे हेक्टरी उत्पादन हे अतिशय कमी मिळते. यालाही बरीच कारणे आहेत. त्यापैकी या पिकावर येणाऱ्या प्रमुख किडे हे एक महत्त्वाचे कारण आहे. कोरडवाहू पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी 4 प्रमुख सूत्रे आहेत. त्यापैकी पिकावरील योग्य वेळी किडींचा बंदोबस्त हे एक महत्त्वाचे सूत्र आहे. आधुनिक युगात आणि लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात पिकावरील किडींचे वेळीच नियंत्रण करून उत्पादन वाढविणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण कालच्या क्षुल्लक किडी आज प्रमुख होऊ लागल्या आहेत, तर नवीन किडींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उपद्रवी किडींना वेळीच आळा घालणे हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. परिच्छेद. कोरडवाहू पिकामध्ये प्रामुख्याने तूर, संकरित ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, मूग, उडीद ही खरीप हंगामी, तर ज्वारी, करडई आणि हरभरा ही रब्बी हंगामी पिके असून त्यावर प्रत्येक वर्षी किडींचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात दिसून येते. उदाहरणार्थ, तुरीसारख्या महत्त्वाच्या डाळवर्गीय पिकावर शेंग पोखरणारी अळी ही अतिशय नुकसानकारक कीड प्रत्येक वर्षी हमखास येते आणि या अळीचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नात 60 ते 70% घट सोसावी लागते. रब्बी हंगामात ज्वारीच्या पिकावर चिकटा नावाचा महाभयंकर रोग मावा व तुडतुडे या किडींमुळे येतो. त्यामुळे धान्य तर मिळतच नाही, पण जनावरांना कडबासुद्धा पाहिजे तेवढा उपलब्ध होत नाही. तसेच करडईसारखे तेलबियाचे महत्त्वाचे पीक मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रावर घेतले जाते. परंतु प्रत्येक वर्षी या पिकावर मावा नावाची काळी कीड भयानक येते व ती झाडातील रस शोषण करते व झाडाची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकऱ्यांना 25 ते 30% उत्पादनास मुकावे लागते. हरभऱ्यावर घाटे अळी नावाची हिरवट रंगाची कीड येते व ती घाट्यातील हिरवे दाणे खाऊन फस्त करते व 20 ते 25% उत्पादन कमी करते.
अशा प्रकारच्या नुकसानकारक किडींचा जर वेळीच बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा तर होतोच, पण देशाच्या एकूण उत्पादनातही अतिशय घट येते. परिच्छेद पिकाची पेरणी हे शेतीतज्ञांच्या सल्ल्याने करणे हे अतिशय महत्त्वाचे व शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. पिकांची पेरणी योग्य वेळी करावी म्हणजे किडींपासून पिकांचा बराच बचाव होऊ शकतो. पिकावर कीटकनाशकांचा वेळीच उपयोग करून नुकसानकारक किडींचा नायनाट करावा. यासाठी पिकावर वेगवेगळ्या कीटकनाशकांची धुरळणी अथवा फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. त्यासाठी शेतकी खात्यामार्फत प्रत्येक गावी शेतकऱ्यांच्यासाठी योजना राबवल्या जात आहेत. त्याचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अनुदानाच्या स्वरूपात कीटकनाशकाची खरेदी करून त्यांचा पिकावर उपयोग करावा. त्यामुळे शेतकऱ्यांस लाभ तर होईलच, पण देशाच्या उत्पन्नातही वाढ होईल यात शंका नाही. परिच्छेद 45 रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. 1951 मध्ये भारतात पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि पंचवार्षिक योजनेद्वारे भारताचा सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्याचे काम जोमाने सुरू झाले. त्यामुळे पंचवार्षिक योजनात आपल्या उद्योगधंद्यांचाही विकास घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. म्हणूनच भारताचा औद्योगिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. परिच्छेद पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासावर अधिक भर देण्यात आला होता. अर्थात त्यामुळे पहिल्या योजनेत उद्योगधंद्यांच्या विकासाला दुय्यम स्थान मिळाले. तथापि आपल्या पुढे औद्योगिक विकास घडवून आणावयाचा होता. त्यामुळे त्याआधी आपल्या शेतीचा विकास घडवून आणणे हे योग्यच होते. त्यामुळे पहिल्या योजनेत जरी शेतीवर भर देण्यात आला तरी शेतीवर भर देणे म्हणजे भविष्यकाळात औद्योगिक विकासाचा पायाच घालणे होय. कारण जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही तोपर्यंत देशात औद्योगिक विकासही घडून येत नाही. त्यामुळे पहिल्या योजनेतील शेती विकासावरील भर म्हणजे भारताच्या औद्योगिक विकासाची पायाभरणीच होय. परिच्छेद पहिल्या योजनेत शेतीवर भर देण्यात आला होता. दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांवर भर देण्यात आला. त्यामुळे दुसरी योजना ही उद्योगधंद्यांच्या विकासाचीच योजना होती असे म्हटले जाते. कारण दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांच्या व खाणी यांच्या विकासासाठी 945 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यापैकी उद्योगधंदे व खाणी यांच्या विकासावर 19.7% रक्कम खर्च करण्याचे ठरवण्यात आले. उद्योगधंद्यांच्या विकासाला अग्रक्रम देण्यात आला. तसेच भारतात मूलभूत व महत्त्वाचे उद्योगधंदे उभारल्याशिवाय देशातील बेकारी कमी करता येणार नाही. भारताला आपला सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे आवश्यक होते आणि भारतातील बेकारी कमी करणे जरुरीचे होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांना अग्रक्रम देण्यात आला. परिच्छेद 1961 ते 1966 या तिसऱ्या योजनेत कुटीर व लघु उद्योगधंद्यांवर 264 कोटी रुपये आणि खाणी व मोठ्या उद्योगधंद्यांवर 1520 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवण्यात आले. तसेच खाजगी क्षेत्रात जवळजवळ 1200 कोटी रुपये उद्योगधंद्यांवर खर्च होतील अशी अपेक्षा करण्यात आली. तिसऱ्या योजनेतील 5 वर्षात भारताचे औद्योगिक उत्पादन 34.2% वाढले. म्हणजे सरासरीने प्रत्येक वर्षात भारताच्या औद्योगिक उत्पादनात 7% वाढ घडून आली. परंतु तिसऱ्या योजनेत प्रत्येक वर्षात 11% औद्योगिक उत्पादन वाढावे असे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात प्रत्येक वर्षी आपले औद्योगिक उत्पन्न फक्त 60%नीच वाढले. परिच्छेद तिसऱ्या योजनेत भारताला परकीय चलनाची चणचण मोठ्या प्रमाणावर भासली. त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत 1965 मध्ये भारत चीन युद्ध आणि 1965 मध्ये भारत पाक युद्ध उद्भवले.
त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. या सर्वांचा परिणाम म्हणून तिसऱ्या योजनेत अपेक्षिलेली 11% औद्योगिक उत्पादनातील वाढ घडून येऊ शकली नाही. परिच्छेद वरील योजनेत साखर, कागद, कोळसा, यंत्रे, सिमेंट, सुती कापड इत्यादी उद्योगधंद्यांच्या उत्पादन शक्तीत बरीच वाढ घडवून आणण्यात आली. त्याचप्रमाणे टायर, सिमेंट पाईप, मोटरसायकली, मोटारी यांसारख्या वस्तूंचे उत्पादन बरेच वाढवण्यात आले. त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत टॅक्सी, रिक्षाचे मीटर्स, मशीन्स, स्वयंचलित लेथ यांसारख्या वस्तूंचे उत्पादन भारतात प्रथम सुरू करण्यात आले. तसेच पूर्वी भारतात बऱ्याच प्रकारचा औद्योगिक कच्चा माल परदेशातून आणावा लागत असे, परंतु तिसऱ्या योजनेत अशा कच्च्या मालाचे उत्पादन भारतातच सुरू करण्यात आले. चौथ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्रात जेवढी गुंतवणूक होईल असे गृहीत धरण्यात आले होते तेवढी गुंतवणूक झाली नाही आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर 83,328 कोटी रुपये व खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यावर 5,200 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. तसेच याशिवाय सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील लघु व कुटीर उद्योगधंद्यांवर 1,665 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवण्यात आले होते. परिच्छेद पाचव्या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढावे यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. त्यापैकी उल्लेखनीय प्रयत्न म्हणजे काही उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवान्याची अट रद्द करण्यात आली. तसेच उद्योगधंद्यांना त्यांच्या उत्पादन क्षमते इतके उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली. काही उद्योगधंद्यांना प्रत्येक वर्षी त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याची परवानगी देण्यात आली. तसेच परदेशातून भारतात येऊन औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या परकीयांना अनेक सवलती देण्यात आल्या. ओव्हर. परिच्छेद थोडा मोठा होता. परिच्छेद 46चं डिक्टेशन घेणार आहोत लगेच. रेडी फॉर डिक्टेशन? रेडी, स्टार्ट. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, आपण सर्व आपल्या कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शांती साखर कारखान्याचे आवारात एकत्र जमलो आहोत. संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करण्यास मला आनंद होत आहे. आपणापुढे सन 1984-85 या वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक व इतर आर्थिक पत्रके सादर करताना मला आनंद होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये आपल्या देशामध्ये ज्या 2 दुःखद घटना घडल्या त्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्यापूर्वी येथे तितक्याच जड अंतकरणाने करीत आहे. आपल्या देशालाच नव्हे तर सर्व जगाला दैदिप्यमान नेतृत्व ठरलेल्या प्रियदर्शनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची क्रूर व अमानुष हत्या त्यांच्या शरीररक्षकांकडून दिनांक 31 ऑक्टोबर 1984 रोजी घडली आणि देशाचे लोकशाही अखंडतेला फार मोठे आव्हान मिळाले. तसेच दुसरी घटना ती म्हणजे भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, देशाचे थोर नेते माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यावर दिनांक 25 नोव्हेंबर 1984 रोजी काळाने झडप घातली. या 2 नेत्यांचे पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो व आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती व चिरशांती मिळो अशी प्रार्थना करतो. परिच्छेद साखर उद्योग क्षेत्रातील बदलत्या घडामोडी लक्षात घेऊन व आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा नजरेत आली. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा. ऊस उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्व ऊस आपल्या कारखान्यानेच आणावा या हेतूने संचालक मंडळाने सुरू केली. साखर धंद्याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख इतक्याच तीव्रतेने येथे करणे गरजेचे वाटते. निसर्गाच्या कोपामुळे ऊस पिकाचे उत्पादन
कमी जास्त प्रमाणात होत आहे आणि जास्तीत जास्त ऊस उतारा, साखर उतारा मिळणाऱ्या जातीचा ऊस उत्पादित केला पाहिजे। यासाठी नवीन सुधारित जातीच्या ऊस बियाणाचा पुरवठा करण्यासाठी कारखान्याने स्वतंत्र मळा तयार केलेला आहे। त्यामधून या सुधारित जातीच्या ऊस बियाणाचा पुरवठा करणे, या सुधारित जातीची बेणे सभासदांना सुधारित जातीची बेणे सभासदांना अल्पदराने पुरविले जात आहे। परिच्छेद कारखान्याबरोबरच इतर शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय 20 कलमी कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या निरनिराळ्या बाबतीत आपल्या साखर कारखान्याने अत्यंत मोलाचे कार्य केलेले आहे। कुटुंब कल्याण शिबिरे, नेत्र शिबिरे यासाठी कारखान्याने आर्थिक मदत केली आहे। तसेच सोलापूर येथे रक्तपेढी स्थापनेसाठी आपला कारखाना मोलाचा वाटा उचलणार आहे। परिच्छेद अहवालचालामध्ये साखर उद्योगाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेचा परदेश दौरा आयोजित केला होता। या दौऱ्यामध्ये आपल्या कारखान्याच्या वतीने भाग घेण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजुरी मला मिळाली। परदेशी दौऱ्यामध्ये साखर कारखाना यामध्ये वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्त अशी माहिती मिळाली। विशेषतः इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या देशांमध्ये बहुतेक साखर कारखाने उपपदार्थ तयार करण्याचे उद्योग आहेत, ही बाब निदर्शनास आली। त्याचप्रमाणे या देशामधील राहणीमान, संस्कृती व हवामानामुळे त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहावयास मिळाली। परिच्छेद पुन्हा एकदा स्वतःच्या वतीने व माझ्या संचालक मंडळाच्या वतीने आपले सर्व सहकारी मित्रांचे, कारखान्यातील अधिकारी वर्ग व कामगार वर्ग यांचे सहकार्य, योग्य असे मार्गदर्शन यामुळेच आपला हा सहकारी साखर कारखाना भरभराटीच्या मार्गावर आहे। या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी माझे भाषण थांबवितो। ओव्हर। सदरच्या परिच्छेदामध्ये ग्रॅमॅटिकली बऱ्याचशा चुका होत्या, परंतु जसा परिच्छेद आहे तसं डिक्टेशन दिलेलं आहे। परिच्छेद 47 डिक्टेशन घेऊया। रेडी फॉर डिक्टेशन। रेडी स्टार्ट। सभासद बंधू भगिनींनो, सोलापूर व उस्मानाबाद या ठिकाणी साखर कारखाना काढण्याबाबतच्या प्रश्नाचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाने जानेवारी 1984 रोजी एक समिती नियुक्त केली होती। समितीला वरील संबंधीची काटेकोरपणे अभ्यास करून हा अहवाल सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती। त्याप्रमाणे वरील समितीने दिलेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या। तसेच त्या ठिकाणातील बँका, राजकीय पुढारी, अर्थपुरवठा मंडळ, चेंबर ऑफ कॉमर्स, औद्योगिक वसाहत अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्षात परिस्थितीची पाहणी केली। परिच्छेद वरील समितीने सोलापूर जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांना भेटी दिल्या व कारखान्यासाठी पाहणी केली। त्यातील मोहोळ येथील श्रीराम कुलकर्णी यांच्या मालकीचा 50 एकरांचा प्लॉट व आसपासचा परिसर साखर कारखाना उभारण्याच्या दृष्टीतून समितीच्या वतीने योग्य असे वाटले। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील जागा सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 15 मैलांवर आहे। या ठिकाणी साखर कारखाना काढल्यास श्रीराम कुलकर्णी हे अल्प भावाने कारखान्यास ताबडतोब जमीन विकत देण्यास तयार आहेत। मोहोळ हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे, त्यामुळे वाहतुकीस जास्त वेळ लागणार नाही। परिच्छेद साखर कारखान्यासाठी लागणारा पाण्याचा पुरवठा व वीज पुरवठा जवळ असलेल्या नदीमुळे मोठ्या प्रमाणात होऊ शकेल। भीमा या नदीला बांधलेल्या धरणामुळे वर्षभर पाण्याचा पुरवठा सहजपणे होऊ शकेल। साखर कारखान्यासाठी लागणारा कामगार वर्ग व कच्चा माल आणि कारखान्यासाठी लागणारी साधन सामुग्री या भागात मिळू शकेल। सोलापूर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या
तितकासा पुढारलेला नसल्याने या जिल्ह्यात बेकारीचे प्रमाण थोडे जास्त आहे। कारखान्यासाठी लागणारा शिक्षित वर्ग या भागात उपलब्ध होऊ शकेल व त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास होण्यास व थोड्या प्रमाणात बेकारी कमी होण्यास मदत होईल व पूरक व्यवसाय काढण्यास वाव मिळेल। मोहोळ या भागात हल्ली मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जात आहे। तसेच हल्ली वरील जागेच्या आसपास जवळजवळ 500 हेक्टर क्षेत्र ऊसाचे असून जवळपास साखर कारखाना नसल्याने शेतकऱ्यांना ऊस लावावा लागतो, त्यामुळे त्यांची श्रमशक्ती वाया जाते। आसपासच्या भागातील शेतकरी वर्गाशी व व्यापारी वर्गाशी चर्चा केली तेव्हा असे आढळले की या भागात साखर कारखाना स्थापन केल्यास शेतकरी लोक मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यास ऊसाचा पुरवठा करण्यास तयार आहेत। सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ऊसाचे पीक काढले जाते। मोहोळ येथे 1500 पेक्षा जास्त एकरात सध्या ऊसाचे पीक तयार आहे। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पुढारी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी विचारविनिमय केला तेव्हा असे आढळून आले की या भागात साखर कारखाना काढल्यास सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध होईल। तसेच गेली कित्येक वर्षे मोहोळ भागातील शेतकरी ऊस इतर साखर कारखान्यास पाठवत आहेत व अशा बाहेर जाणाऱ्या ऊसाचे प्रमाण 20,000 टनांपेक्षा जास्त आहे। साखर कारखाना काढल्यास हा ऊस आपल्या कारखान्याकडे वळवता येईल। परिच्छेद समितीने वरील 3 महिन्यांच्या कालावधीत खर्चासाठी दिलेल्या रकमेचा कमीत कमी वापर करून काटकसर केली आहे। समितीतील अधिकारी वर्ग, कामगार प्रतिनिधी यांनी या कामी अहोरात्र कष्ट करून तत्परतेने अहवाल सादर केला आहे, त्याबद्दल कंपनी त्यांची मनपूर्वक आभारी आहे। परिच्छेद वरील सर्व गोष्टींचा विचार करता समितीचे असे मत आहे की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी साखर कारखाना सुरू करणे योग्य आहे, तसेच ते फायद्याचे आहे। ओव्हर। परिच्छेद 48 रेडी फॉर डिक्टेशन। रेडी स्टार्ट। सन्माननीय बंधू भगिनींनो, संस्थेच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे स्वागत करतो। आपल्या उपस्थितीबद्दल आभारी आहे। परिच्छेद आपल्या संस्थेच्या सन 1980-81 सालाचा 25वा वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रे व्यवस्थापक मंडळाच्या संमतीने आपल्या मंजुरीसाठी सादर करीत आहे। परिच्छेद गत वर्षी जागतिक मंदीमुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर पक्का माल साठलेला होता व संस्थेचे संपूर्ण खेळते भांडवल पक्क्या मालसाठ्यात अडकून पडल्याने आपली संस्था आर्थिक कोंडीत सापडली होती। त्यामुळे उत्पादनाखाली असलेल्या भागांना नियमित सूतपुरवठा करणे अडचणीचे झाले होते। परिणामी संस्थेच्या कापड उत्पादनात घट करणे भाग पडल्याने अहवाल सालात उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते। संस्थेकडील संचित मालसाठा कमी करण्याच्या दृष्टीने विक्रीसाठी ठोस प्रयत्न करण्याची नितांत गरज लक्षात घेऊन गावोगावी जाऊन तेथील सहकारी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून माल विक्रीचे प्रयत्न करण्यात आले। तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी फिरते स्टॉल व सेल्समन्सद्वारा खेडोपाडी जनतेसाठी धोती व इतर माल विक्री करण्यात आली। त्यामुळे मालाचा प्रचार होऊन विक्री वाढविण्यास मदत व्हावी या उद्देशाने जाहिरात माध्यमाचा आधार घेण्यात आला। तसेच विक्रीवरील कमिशन दरात वाढ करण्यात आली। नवीन बाजारपेठ मिळणेस्तव कर्नाटक राज्यातील निरनिराळ्या संस्थांशी संपर्क साधण्यात आला। परिच्छेद चालू वर्षी सभासदांना मजुरी दर वाढवून दिलेले आहेत, यामुळे संस्थेस नुकसान होत असूनही केवळ माग बंद पडून विणकरांना बेकारीचा प्रसंग येऊ नये या विचाराने अजूनही त्याच पद्धतीने उत्पादन चालू ठेवले आहे। नवीन माग मंजूर होऊन आल्यानंतर त्यात फरक होईल अशी अपेक्षा आहे। परिच्छेद सन 1980-81 या अहवाल सालात मंडळाच्या सभासद संख्येत 50 नी वाढ झालेली आहे।
सभासद भागभांडवलात रुपये 3600नी वाढ झालेली आहे, परंतु सदर वाढीचे प्रमाण फारच अल्प आहे. तसेच अहवाल सालात सभासद भागभांडवलात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्राखाली संलग्न संस्थांकडे फक्त सुतापासून कापड उत्पादन होते व त्यांची नऊवारीची किंमत रुपये 90 पेक्षा जास्त नसते. म्हणजे इतर विविध प्रकारचे भारी किमतीचे कापड उत्पादन जवळजवळ नाही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु आपल्या संस्थेस निरनिराळ्या भागात विक्री केंद्रे उघडावयाचा विचार असल्याने विक्री केंद्राच्या प्रत्येक भागातील ग्राहकांच्या आवडीनिवडी व पसंतीप्रमाणे किमान व कमाल किमतीचे कापड माल उपलब्ध करू शकत नाही. इतर राज्यातील विविध प्रकारचे व आकर्षक रंगसंगतीचे कापड उत्पादनाचे कार्य पाहिल्यानंतर आपल्या विणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेतच. सदर कामी आपणही अभ्यास करून संस्थेच्या प्रयत्नास भरीव सहकार्य द्यावे अशी इच्छा आहे. परिच्छेद शासनाने 20 कलमी कार्यक्रमाद्वारे हातमाग उद्योगास चालना दिलेली असून आपल्या संस्थेच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सबसिडी व विक्री दरात वाढ करून दिल्याबद्दल पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व वाणिज्य मंत्री यांनी संस्थेच्या अडचणीच्या वेळी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. परिच्छेद पर्यवेक्षक व विभागीय हिशेबनीस व इतर सेवक वर्ग यांनी संस्थेचा वाढता व्यवहार व्यवस्थित सांभाळल्याने हिशेबी कामकाजात सुसूत्रता आली. तसेच इतर सेवक वर्गांनी देखील त्यांचेवर सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडल्याबद्दल तेही धन्यवादास पात्र आहेत. अहवाल काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळांचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून प्रस्तुत अहवाल संपवितो. ओव्हर. परिच्छेद 49. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. सभ्य स्त्री पुरुष हो, आपल्या कंपनीच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला फार आनंद होत आहे. दिनांक 31 मार्च 1985 रोजी संपलेल्या वर्षाबाबत तपासलेल्या हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच असे मी गृहीत धरतो. तसेच 1985 या सालातील आपल्या कंपनीच्या कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये असलेला संचालकांचा अहवालही आपणास आता पावेतो मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन, नफा-तोटा पत्रक आणि संचालकांचा अहवाल हे दोन्ही आपण वाचले असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. परिच्छेद मार्च 1984 या वर्षी आपण जी महत्त्वाची पावले उचलली व ज्या योजना राबविण्यासाठी आखल्या त्यामुळे आपल्या कारखान्याची उत्पादन क्षमता यामध्ये लक्षणीय वाढ झाली व कंपनीची एकंदर परिस्थिती अहवाल काळात सर्व बाजूंनी सुधारली आहे. या गोष्टीकडे मागील वर्षी म्हणजे 1984 च्या सर्वसाधारण सभेत मी आपले लक्ष वेधले होते याची आपणास कल्पना असेलच. त्यानंतर वेळोवेळी आपण केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आपल्या कंपनीने डोळ्यात भरण्यासारखी प्रगती केली आहे. औद्योगिक व शेतीविषयक कामगारविषयक धोरणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अशी मार्गदर्शक तत्त्वे कंपनीने ठरवून दिली आहेत. त्यामुळे कंपनीची सर्वांगीण व समतोल प्रगती जलद गतीने झाली. त्याशिवाय कंपनीच्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी व काटकसर करण्यासाठी व उधळेपणाला आळा घालण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी कंपनी अत्यंत दक्ष आहे. याचा फायदा असा झाला की कंपनीच्या खर्चामध्ये गेल्या वर्षापेक्षा
20% बचत झाली आहे. कामगारांचे वेतन, कच्च्या मालाच्या किमती व कामगारांच्या सुधारित वेतन श्रेणीबाबत कंपनीने विशाल दृष्टिकोन ठेवला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कंपनीने आतापर्यंतच्या सर्व उपाययोजना प्रसंगानुसार व काळाच्या गरजांनुसार योग्य प्रकारे आखण्यात आल्या आहेत. वरील सर्व गोष्टीमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा फारच वाढली आहे, यात काही शंका नाही. संचालक मंडळ हे नेहमीच कंपनीच्या भागीदारांनी वेळोवेळी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी नेहमी वचनबद्ध राहील असे मी आश्वासन देतो. परिच्छेद. मला सांगावयास आनंद वाटतो की कंपनीच्या कामकाजाचे खर्च व घसारा यांची तरतूद केल्यानंतर आपल्या कंपनीने पुन्हा 1985 साली 15 लाख रुपये एवढा नफा कमवला आहे. त्यावरूनच कंपनीची आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे असे नमूद केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एकंदर कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे हे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. याबाबतचा अधिक खुलासा मी वेळोवेळी केलेला आहेच याची आपणास कल्पना असेलच. परिच्छेद. 1985 साली आपली ही कंपनी 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून कामगारांना यावर्षी 25% बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. चालू वर्षापासून आपल्या कंपनीच्या आवारातच एक छोटीशी लायब्ररी व लहान मुलांसाठी बालवाडी वर्ग सुरू करण्यात येत आहेत. ही गोष्ट कंपनीसाठी भूषणावह आहे. ओव्हर. परिच्छेद 50. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी. स्टार्ट. सन्माननीय सहकारी बंधू भगिनींनो, आपल्या सहकारी मंडळाच्या सन 1983-84चा वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपल्यापुढे सादर करताना मला आनंद होत आहे. परिच्छेद. अहवालाच्या सालात केंद्र शासन पुरस्कृत नियंत्रित कापड उत्पादन योजना राबविण्यावर विशेष भर देण्यात येऊन जास्तीत जास्त माग उत्पादनाखाली आणण्यात आले. या योजनेमुळे कच्चा माल खरेदी, विक्री, उत्पादन व कापड विक्री इत्यादी व्यवहारात वाढ झालेली आहे. सदर योजना राबविताना सभासद संस्थांचे विशेष सक्रिय सहकार्य मंडळास मिळालेले आहे याचा उल्लेख करणे अगत्याचे आहे. परिच्छेद. सन 1983-84 या साली सुताचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे जनता साडी, धोती उत्पादनात मंडळास तोटा सहन करावा लागत असे. त्यामुळे शासनाकडे सदर मालाचे विक्रीचे भाव व सबसिडीत वाढ करून मिळण्याविषयी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन माननीय शासनाने जुलै 1983 पासून सबसिडीत प्रत्येक मीटर मागे ₹25 वाढ केलेली आहे. चालू वर्षात नऊवारी जनता साडीच्या प्रत्येक नगास विक्रीच्या दरात ₹1.50 वाढ करून माल विक्रीस परवानगी दिलेली असून त्याप्रमाणे विक्री चालू आहे. सुताचे व मजुरीचे भाववाढीमुळे उत्पादनात तोटा सहन करून मंडळाचे उत्पादन अखंड चालू ठेवले आहे. आपल्या संस्थेचे 1984 अखेर इतके उत्पादनाखाली आणण्याची महत्त्वाकांक्षा व क्षमता असूनही आर्थिक अडचणीमुळे हे लक्ष्य गाठू शकलो नाही. तरीसुद्धा गतवर्षीपेक्षा अहवाल सालात जादा माग उत्पादनाखाली आणण्यात आलेले आहेत. परिच्छेद. संस्थेने नव्याने अहमदनगर येथे विक्री केंद्र उघडलेले असून नजीकच्या काळात पनवेल येथे नव्याने विक्री केंद्र उघडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या संस्थेच्या विक्री केंद्रांची संख्या 14 झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या व जास्त लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या गावी सुद्धा विक्री केंद्र उघडावयाची योजना आहे. संस्थेने नियंत्रित कापड या मालाची विक्री मंडळाच्या
विक्री केंद्राशिवाय संलग्न औद्योगिक सहकारी मंडळाच्या सेल डेपोमधून तसेच कंझ्युमर सहकारी संस्था व सहकारी खरेदी विक्री संघामार्फत केलेली आहे. परिच्छेद जनता साडी, धोती व नियंत्रित कापड व्यतिरिक्त संस्थेचा इतर उत्पादित झालेला तसेच मंडळाच्या संलग्न असलेल्या सोसायट्यांचा तयार झालेला माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्याची मंडळाच्या विक्री केंद्रामार्फत आणि प्रदर्शनामार्फत विक्री केलेली आहे व त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे सांगावयास आनंद होत आहे. तसेच अहवालाच्या काळात शासनाने 2 वेळा 25% स्पेशल रिबेट देऊन मालाची विक्री करण्यासाठी योजना जाहीर केली. त्या दोन्ही वेळेस मंडळाने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकठिकाणी हातमाग माल विक्रीसाठी प्रदर्शन भरवून पर्यायाने सामील संस्थांच्या उत्पादित मालाच्या विक्रीस मदत केली. परिच्छेद अहवालाच्या काळात उत्पादक संस्थांनी मंडळाच्या आर्थिक अडीअडचणीच्या वेळी आत्मीयतेने सहकार्य दिल्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे. देशाच्या नेत्या व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी योजनेत हातमाग विकासाचा विषय समाविष्ट करून भारतातील लाखो विणकरांना दिलासा दिलेला आहे. हातमाग उद्योगाच्या विकासाच्या आतापर्यंत अनेक योजना आखण्यात आल्या, परंतु विणकरांच्या परिस्थितीत म्हणावा तसा फरक पडलेला नाही. संपूर्ण हातमाग उद्योगधंद्यातील जास्तीत जास्त नफ्याचा वाटा वैयक्तिक विणकरांपर्यंत कसा पोहोचू शकेल या दिशेने यापुढे मंडळाचे विशेष प्रयत्न राहतील असे मी आत्मविश्वासपूर्वक आश्वासन देतो. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना या राज्यातील हातमाग धंद्याच्या वाढीसाठी नवीन योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिलेले आहे. या संधीचा फायदा आपण कसा घेणार आहोत हाच प्रमुख प्रश्न आपणासमोर आहे. परिच्छेद अहवालाच्या काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळाचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून प्रस्तुत अहवाल संपवितो. ओव्हर. परिच्छेद 51. रेडी फॉर डिक्टेशन. रेडी स्टार्ट. मित्र हो, आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. संचालक मंडळाचा अहवाल तसेच हिशेब तपासणीसांनी तपासलेली हिशेबपत्रके यापूर्वीच आपणास मिळाली आहेत. आपल्या परवानगीने ती वाचली गेली आहेत असे मी समजतो. परिच्छेद आपल्या देशाच्या दृष्टीने आपल्या नेत्या श्रीमती इंदिरा गांधी यांचे दुःखद निधन ही अत्यंत दुर्दैवाची बाब होती. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कारकिर्दीत देशाची सर्वांगीण प्रगती झाली. आपला देश स्वावलंबी होईल इतक्या प्रमाणात शेती उत्पादन वाढले आणि देश केवळ स्वावलंबीच नव्हे तर निर्यातक्षम होईल इतपत खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात उद्योगधंद्यांची वाढ झाली. शेजारील देशाबरोबर आपले मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आणि जागतिक क्षेत्रात आपल्या देशाची प्रतिमा उजळ झाली. त्यांनी केलेले स्पृहणीय कार्य आपले नवे नेते श्री राजीव गांधी पुढे चालवतील यात संदेह नाही. सर्व बाबतीत देशाला सामर्थ्यशाली करण्याची त्यांना आस आहे. महत्त्वाच्या अशा विविध क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या धैर्याचे द्योतक आहेत. औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा देशांमध्ये 21व्या शतकात भारताला मानाचे स्थान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांकडून देशाच्या खूपच अपेक्षा आहेत. परिच्छेद 1984-85 हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या कालावधीत राज्याने सर्व क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. देशातील औद्योगिक क्षेत्रात
आपले अग्रस्थान त्यांनी कायम राखले आहे. राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम केल्याने नवीन उद्योग उभारणीसाठी विशेष करून विकसनशील क्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या वृद्धी केंद्रांकडे आकर्षित होत आहेत. समाधानकारक ऊर्जा पुरवठा हा राज्याच्या औद्योगिक घडामोडींचा महत्त्वाचा पैलू आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे उच्चमान कायम ठेवण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकासाशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. समालोचन वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात राज्यातील औद्योगिक उत्पादन गतवर्षीच्या याच कालावधीतील उत्पादनापेक्षा 15% जास्त आहे हे नमूद करण्यास मला आनंद होत आहे. परिच्छेद वीज तंत्रासारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात देशाबरोबर महाराष्ट्राने तसेच आपल्या कंपनीने वेगाने घोडदौड चालू ठेवली आहे. केवळ इलेक्ट्रॉनिक्स उद्योग उभारण्यासाठी नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्यात येत आहेत. याशिवाय कॉम्प्युटर उभारणीसाठी सोलापूरची एक केंद्र म्हणून निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे गॅस पेट्रोकेमिकल समूहाभोवती अनेक सहाय्यभूत उद्योग घटकांच्या वाढीस असलेला वाव लक्षात घेता रसायन उद्योगाची अधिक भरभराट होईल. परिच्छेद मागील वर्षी कसूरदार उद्योग घटक ताब्यात घेऊन विकण्याच्या धोरणातील बदलांविषयी मी उल्लेख केला होता. हे नवीन धोरण प्रभावी ठरले असून या वर्षात महामंडळाने अशा प्रकारे 27 प्रकरणात 2,71,00,000 रुपयांचे थकीत येणे वसूल केले. यापूर्वी मी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेबरोबर होणाऱ्या कराराचा उल्लेख केलाच आहे. कंपनीने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध लघुउद्योग क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यास मदत करीत आहे. परिच्छेद आपल्या कर्मचारी वर्गाने वर्षभरात केलेल्या समर्पित सेवेचाही मी गौरव करतो. आपले अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य मला मिळेल अशी मी आशा करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. ओव्हर.